इकडे भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये देखील मोठा उत्साह दिसून येतोय। प्रशासनाची व्यवस्था तोकडी पडतीये। एकीकडे मतदान करायचं आणि दुसरीकडे उन्हापासून स्वतःचं संरक्षण करायचं अशी कसरत मतदारांना करावी लागते। मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत। उन्हाचा प्रचंड तडाखा बसत असल्यानं महिलांनी मतदान खोलीच्या बाहेरच गर्दी केली आहे। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। तुम्ही मतदानासाठी आलात, केव्हापासून रांगेत उभे? अर्धा तास झाला। हो, नंबर का बरं लागत नाही? गर्दीमुळे। हां हां हां. पण आता एवढं ऊन आहे, एवढ्या उन्हात तुम्ही आलात? हां, एवढ्या उन्हामुळे गर्दीमुळे मतदान नाही होऊ शकत। हां 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 हां, काही सोय नाही आहे इथं, कोणती सोय केली जात नाही। मग आम्ही महिलांना का करावा? सांग, काय काय सुविधा पाहिजे होत्या मतदान केंद्रात? याची मंडप पाहिजे होता, सगळे पंख्याची सोय पाहिजे होती, काहीच नाही आहे ना। मग एवढा टेम्परेचर वाढला, एवढा गरमी होत आहे। सांगा, आपण बघतोय या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत या महिलांचा। त्यांचं म्हणणं आहे इथे कुठल्या स्वरूपाची सुविधा करण्यात आलेली नाही आहे, पंखे नाही आहेत, मंडप नाही आहे, त्यामुळे उन्हामध्ये या सर्व महिलांना मतदारांना इथे यावं लागतं। बाहेर प्रचंड असं ऊन आहे, म्हणून इथेच हे सर्वजण घोळका करून उभे आहेत। इथे पोलीस कर्मचारी उभे आहेत आणि एक एक करत ते आतमध्ये मतदाराला सोडतात। मात्र तोपर्यंत इथे प्रत्येकाचा जीव कासावीस होतोय, कारण उन्हाचा तडाखा एकीकडे बसतोय आणि इथे देखील आता गरमी ही जास्त जाणवू लागली आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।